राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, भावी शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र हो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। लवकरच महाराष्ट्रभरामध्ये कंत्राटी शिक्षक भरती होणार असल्याची मोठी बातमी येत आहे। तर सविस्तर वृत्त जाणून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, शिक्षक होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्याच्या आदिवासी विभागाने आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 1791 मंजूर पदांची सेवा बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी 84,74,55,000 रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। यामुळे राज्यातील आदिवासी विभागाच्या शाळांमध्ये लवकरच मोठी कंत्राटी भरती राबवण्यात येणार आहे। आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा 16 नोव्हेंबर 2022च्या निर्णयाद्वारे सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आले आहे। या सुधारित आकृतिबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मंजूर 1791 पदांच्या सेवा बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी JEM संकेतस्थळावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे। बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या शिक्षकांमध्ये 229 उच्च माध्यमिक शिक्षक, 455 माध्यमिक शिक्षक, 120 पदवीधर माध्यमिक शिक्षक, 178 प्राथमिक शिक्षक इंग्रजी, 809 प्राथमिक शिक्षक मराठी यांचा समावेश असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। आदिवासी विकास विभागाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलेली आहे। अतिदुर्गम डोंगराळ व पाड्यातील आदिवासी मुलामुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना सुरक्षित करणे आणि त्यायोगे त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। शिक्षणाची गंगा दऱ्याखोऱ्यात दुर्गम पाड्यात पोहोचवण्याचे काम शासकीय आश्रमशाळामार्फत होत आहे। आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारातील 497 शासकीय आश्रमशाळा, 556 अनुदानित आश्रमशाळा आहेत। मात्र तेथे शिक्षकांचा तुटवडा जाणवत असल्याचे सरकारने येथे कंत्राटी पद्धतीने शिक्षक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। शिक्षण क्षेत्रात नेहमीच विसंगत आदेशाचा अनुभव येत आहे। जर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत असेल तर आता थेट भरतीचा अर्थ काय? पात्रता आणि शिक्षक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी यामधून काय अर्थ घ्यायचा? 2022 पासूनचा प्रस्ताव आता मंजूर केला जातो, म्हणजे इतकी प्रचंड पदे अद्याप भरली नाहीत, हे आश्चर्यच आहे। तर बघा, या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका सुंदर बातमीसोबत। धन्यवाद। जय महाराष्ट्र।